नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या सरकारी नोकर भरतीविषयी आणि जाहिरातीविषयी व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण DMER म्हणजेच संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई या पदातील स्टेनोग्राफरचा फॉर्म प्रत्यक्षात भरणार आहोत आणि पाहणार आहोत की कोणकोणते डॉक्युमेंट कशा पद्धतीने आपण अपलोड करायचे आहेत आणि कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत. तर चला फॉर्म बघूयात. तर पहिल्यांदा आपण आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगलमध्ये जाऊन DMER ही वेबसाईट सर्च करायची आहे. तर सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. त्याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट 2025-26 याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या पुढे अशा प्रकारचं पेज ओपन होईल. पुढे तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, आपण ही प्रोसेस आहे ती रजिस्ट्रेशन नंतरची पाहत आहोत. त्यामुळं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो यूजर ID आणि पासवर्ड येतो तो इथे घालायचा आहे. तर मित्रांनो, यूजर ID आणि पासवर्ड घातल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा हा कॅप्चर कोड येतो. तो अनलॉक करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस समोर येईल. तर अशा प्रकारची आपली माहिती आपल्यासमोर येऊन जाईल. तर तुम्हाला इथे या ज्या 3 रेषा दिसत आहेत याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल आणि अप्लाय पोस्ट केल्यानंतर इथं युअर सिलेक्शनमध्ये क्रिएट असं बटन असतं, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने खाली स्क्रोल करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय इथं पर्सनल डिटेल्स नंतर पोस्ट डिटेल्सचा तपशील येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं ॲग्री करायचं आहे की अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची आपण इथं खात्री करून घेतो. इथं मित्रांनो, आपल्याला स्टेनोग्राफरसाठी फॉर्म भरायचा आहे. तर तिथे आपण पोस्टचं नाव सिलेक्ट करून घेऊयात. इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं पर्सनल डिटेल्समध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, ॲडव्हर्टाइजमेंट डेट हे सर्व आपण भरून घ्यायचं आहे. पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारची माहिती आपल्यासमोर येईल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन करताना आपण जी माहिती भरलेली आहे ती आता अशा प्रकारे आपल्यासमोर दिसते. तर मित्रांनो, इथं आपण पाहू शकताय की इथं बघा, आपण आपले नाव कधी बदलले आहे का नाही, तर तिथे येस और नो असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक स्थिती वैवाहिक स्थिती लिहायची आहे, म्हणजे मॅरिड असाल, अनमॅरिड असाल तर. त्याच्यानंतर ती लग्नाची तारीख असेल तर. त्यानंतर अपत्यांची संख्या. त्यानंतर मित्रांनो, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हालाही तुमची माहितीही दिसून जाईल. त्याच्यानंतर इथं नॅशनॅलिटी इंडियन टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर येस टाकायचं आहे आणि इथे कास्ट टाकायची आहे आणि त्याच्यानंतर जात प्रवर्गासाठी अर्ज करत आहोत तेही टाकायचं आहे. आणि जे खुल्या प्रवर्गातून अर्ज करणार आहेत
त्यांनी मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी असं इथे टाकायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही पुढे पाहू शकता की जे आपल्याला जात प्रमाणपत्र इश्यू करतात ते कुठलं प्राधिकरण करतं त्याचं नाव टाकायचं आहे इथं. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र ज्या दिवशी जारी झालं होतं त्या दिवशीची तारीख म्हणजे महिना आणि साल टाकला तरी चालतो. आणि त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र अनुक्रमांक टाकायचा आहे जो उजव्या कोपऱ्यामध्ये आपला असतो तो. तर इथे डोमासियलचा तपशील येतो. तर डोमासियल सर्टिफिकेट ज्यांनी आपल्याला इश्यू केलेलं आहे त्या प्राधिकरणाचं नाव टाकायचं आहे. त्याला और मित्रांनो अजून आहेत म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा अशा प्रकारे. त्याच्यानंतर मग डोमासियलचा प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख टाकायची आहे आणि त्याच्यानंतर त्याचा अनुक्रमांक टाकायचा आहे. पुढे मित्रांनो इथं बघा मार्क ऑफ फिजिबल आयडेंटिफिकेशन आहे म्हणजे ओळखीचे चिन्ह. पण इथे लाल खून नाही आहे त्यामुळे तुम्ही टाकलात तरी चालेल किंवा नाही टाकलात तरी चालेल. खाली स्क्रोल केल्यानंतर इथं पाहू शकताय आपण इथं आपल्याला आपल्या आयडेंटिटी प्रूफची माहिती विचारली जाते. त्याच्यामध्ये आपल्याकडं पॅन कार्ड आहे की नाही, यस असेल तर यस. तर इथे यस म्हटल्यानंतर तुम्हाला इथे पॅन कार्डचा नंबर टाकावा लागतो आणि त्याच्यानंतर पॅन कार्डवर आपलं असलेलं नाव. तर इथे एक आयडेंटिटी प्रूफची माहिती आपण घातलेली आहे त्यामुळे इतर आय डी प्रूफसाठी मी नो करत आहे कारण की परत मग याचीसुद्धा माहिती आपल्याला घालावी लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला टिक करून म्हणजे माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी ओळखीचा पुरावा सादर करत आहे असे म्हणून तुम्हाला पुढे जायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला एक असं पेज दिसेल त्याच्यावरती तुम्हाला फक्त यस ऑर नो असं करायचं आहे. तर पुढे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला आपला पत्ता, त्याच्यानंतर देश, त्याच्यानंतर केंद्रशासित म्हणजे राज्य आणि जिल्हा, त्याच्यानंतर त्याचा पिनकोड आणि आपला कायमचा पत्रव्यवहाराचा पत्ता यावर मित्रांनो आपल्याला यसवरती टिक करायचं आहे. पुढे आपण इथे सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज आपल्याला दिसेल. तर मित्रांनो इथे बऱ्याच मुलांना शंका होती की इथे आपल्याला मार्क लिहिण्यासाठी कॉलम दिलेला नाही आहे. तर इथे आपण फक्त यस यसवर सुद्धा क्लिक करू शकतो. त्यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला काही करायचं नाही आहे, फक्त सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला असं पेज येईल त्याच्यावरती आपल्याला आपल्या शाळेचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मिळालेली टक्केवारी, मिळालेले गुण आणि एकूण गुण अशी माहिती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्यासमोर डॉक्युमेंट अँड पेमेंटचं पेज ओपन होईल. तर इथं मित्रांनो आपल्याला जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते PDF आणि JPEG साईजमध्ये करायचे आहेत, त्याशिवाय तुमचे डॉक्युमेंट अपलोड होणार नाहीत. इथे मित्रांनो पासपोर्ट साईजचा फोटो, त्याच्यानंतर आपली सही, त्याच्यानंतर 10वीचे मार्कशीट आणि ID प्रूफ अपलोड करायचे आहे. इथे तुम्हाला तुमचे 2 ID प्रूफ अपलोड करायचे आहेत. इथे आपल्याला आपले जात प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर तुमचे जे टायपिंगचे सर्व सर्टिफिकेट्स असतील ते इथे अपलोड करायचे आहेत. आणि इथे मित्रांनो दिलेले आहे की ऑदर, तर त्याच्यामध्ये तुमचे जे काही बाकीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील किंवा MSCIT अशा प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड, परत स्टेनो असेल तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करायचे आहेत. त्यानंतर इथे चेक बॉक्सला क्लिक करायचे आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला असं पेमेंटचे तपशील दिसेल. त्यानंतर पेमेंटसाठी तुम्हाला ऑनलाईनवर क्लिक करून खालच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचे आहे.
तुम्हाला मित्रांनो तुमचा फॉर्म जर परत चेक करायचा असेल तर रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे आणि जर पूर्ण बरोबर असेल तर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पेमेंटचं पेज येईल, त्याच्यावरती आपण पेमेंट केल्यानंतर आपल्याला मेसेज येईल की तुमचा फॉर्म यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे आणि आपला फॉर्म सबमिट होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण DMERचा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे हे पाहिलेलं आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना ही माहिती पोहोचेल. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे आमच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.